श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी कविता, कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे जिऱ्या मिऱ्याची कोलंबीची आंबट कढी। त्यासाठी मी इथे अशी सफेद कोलंबी घेतली बघा। आता ही मी कोलंबी स्वच्छ म्हणजे साफ करते सगळी आणि स्वच्छ धुवून त्याचं साहित्य दाखवते तुम्हाला। हे बघा, अशा प्रकारे मी कोलंबी साफ निवडून धुवून घेतलेली आहे। असे त्याचे कोस ठेवलेले आहेत, थोडे थोडे असे पाय आणि शेपूट काढलेले आहे आणि ज्याचा धागा निघतो त्याचा धागा काढायचा कोलंबीचा। अशा प्रकारे मी साफ करून घेतलेली आहे। तर जिऱ्या मिऱ्याच्या कोलंबीची आंबट कढी करण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी 2 पळी तेल घेतलेले आहे, अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले, 2 टेबलस्पून मसाला घेतला आहे घरचा, जिरं 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे आणि 10 काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत। चिंचेची गोळी घेतली बघा एवढी आणि चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे साखर घ्यायचे आणि हे 1 टेबलस्पून तांदळाची पिठी घेतलेली। आता साखर खा, कारण ही आंबट गोड अशी कढी आहे जिऱ्या मिऱ्याची, म्हणून ती चवीप्रमाणे साखर घेतली। तर त्याच्यासाठी वाटण्यासाठी मी इथे अशी एवढी कोथिंबीर घेतली, देठासकट घ्यायची, मग छान टेस्ट लागते कढीला। इथे मी 3-4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, 5-1 मिरच्या घेतल्या आहेत, 1 कांदा घेतलेला आहे, मीडियम 1 कांदा कापून घेतलेला आहे, थोडा लसणाच्या अशा कळ्या घेतलेल्या आहेत, एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि खोबरं ओल्या नारळाची चव अर्धी वाटी खवणून घेतलेली आहे। तर आपल्याला आता हे वाटण करून घ्यायचे। हे खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची आणि जे जिरं आणि काळं मिरी घेतले ते आपण या वाटणात वाटून घ्यायचे, फक्त कांदा नाही। तर हे वाटण आणि त्याच्यामध्ये जिरं आणि काळं मिरी वाटून घ्यायचे। तर मी हे वाटण करून घेते। हे बघा, आपण ही जी चिंचेची गोळी घेतली ना ती अशी भिजत घालूया पाणी घालून। त्याच्यामध्ये ही जी तांदळाची तांदळाची पिठी आहे आपण घेतलेली ती घेऊया आणि आता ही चिंच सगळी अशी रगडून घ्यायची, अशी सगळी रगडून त्याचा कोळ सगळा काढून घेऊ आपण। तर सर्वप्रथम आपण हे टोप घ्यायचं, कारण आपल्याला कढी आता राळून करायचे। आता हे सर्व तेल घालून घेऊ आपण। तेलामध्ये हळद, मसाला आणि कांदा, आपण कांदा ठेवला आहे तो कांदा, आता थोडं मीठ टाकून घेऊ आपण आणि हा सगळा कांदा असा तेला मसाला असा सगळा हाताने रगडून घ्यायचा, सगळा असा दाबून मोडून असा रगडून घ्यायचा, असा चांगला असा मोडून घ्यायचा। आता आपण याच्यामध्ये घालूया वाटण। आता जे आपण वाटण करून घेतले ते आपण वाटण घालून घेऊ। वाटण घालून घेतले, वाटण टाकून पण असं चांगलं असं राळून घ्यायचं। आता आपण याच्यात चिंचेचा कोळ जो काढून घेतलाय तो घालून देऊ। चिंचेचा कोळ असं राळून घ्यायचं, याला म्हणतात राळलेली कढी, म्हणजे याला फोडणी नाही द्यायची। आता ही राळलेली कढी आपण उकळा काढून घ्यायचा, आता उकळून घ्यायची चांगली। आता हे वाटणाचं जे आपण पाणी होतं ते घेतलं, मिक्सरचं भांडं धुवून, म्हणजे आपल्याला कढी केवढी पाहिजे ते। आता याला उकाळा काढू आपण, गॅसवर ठेवू। हे बघा, आता मी गॅस चालू करून घेतला आहे आणि टोप ठेवलेलं आहे गॅसवर। तर गॅसची फ्लेम वाढवूया फास्ट आणि चांगला उकळून द्यायचा आपण। चांगला कढीला उकाळा आला ना आपल्याला त्याच्यात कोलंबी घालून घ्यायची। हे बघा, आपली कढी कशी मस्त चांगली उकळलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोलंबी टाकून घेऊ। आता ही कोलंबी मस्त स्वच्छ धुतलेली आहे, आता मी टाकते ही कोलंबी। जेव्हा कढी चांगली उकळेल ना तेव्हा ही कोलंबी टाकायची। खूप छान लागते जिऱ्या मिऱ्याची कढी, नक्की तुम्ही ट्राय करा। आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ, चवीप्रमाणे मीठ घालू।
मगाशी थोडं टाकलेलं, त्या हिशोबाने चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि साखर टाकायची आपल्याला। साखरेमुळे याला छान टेस्ट येते, कारण ही आंबट गोड अशी जिऱ्या मिऱ्याची कढी आहे। ही साखर टाकले। कोळंबी टाकल्यानंतर पण चांगली उकळा येऊन दे। चांगली उकळली का आपली झाली जिऱ्या मिऱ्याची कढी। ही बघा आपली कोळंबीची कढी मस्तपैकी उकळ आलेली आहे। कोळंबी पण त्याच्यात मस्त शिजलेली आहे। आता याची फ्लेम बारीक करू आणि कोथिंबीर टाकू आता वरून। मस्तपैकी कोथिंबीर टाकायची। मग काय तुम्ही खातील एक नंबर कढी, जिऱ्या मिऱ्याची आंबट कढी। भाताबरोबर, भाकरीबरोबर, कोळंबीबरोबर खूप छान लागते आणि याच्यावर मच्छी फ्राय एक नंबर। मग नक्की ट्राय करा। झाली आपली कढी, आता आपण गॅस घालून देऊ। हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपली कोळंबीची जिऱ्या मिऱ्याची कढी। मस्तपैकी खूप छान लागते, नक्की तुम्ही ट्राय करा। गरम गरम भाताबरोबर मस्त। अशा प्रकारे खाण्यासाठी कोळंबीची जिऱ्या मिऱ्याची कढी नक्की ट्राय करा तुम्ही। खूप छान लागते ही आंबट गोड भातावर एक नंबर। नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू। धन्यवाद।